बंधू नमस्कार। आज दिनांक 6/1/2025 आपण लाईव्ह व्हिडिओ बघत आहोत। हे जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री सुनील येवले, त्याचबरोबर लक्ष्मण बोराडे, कुसगाव मावळ पुण्यासाठी लोडिंग चाललं आहे। मलेशियन डॉर्प जी बुटकी जात आहे नारळाची आणि झाडामध्ये 600 मिली पाणी 150 किलोच्या बॅगमधील रोप आहे, बघू शकतोय। अशा प्रकारचे लोडिंग तुम्हाला तर माहिती आहे, आपला विशेष भारी असतो। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी सिलेक्शन करून रोपं भरली जातात। खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं। अशा प्रकारचे नियोजन बघू शकतोय। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, खात्रीची रोप, सल्ला व मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं। आता या नारळाला जो खड्डा पाहिजे हा 2.5 बाय 2.5 फुटाचा पाहिजे। त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट आणि फक्त नारळासाठी मोठं मीठ 1 किलो वापरायचं आहे। त्याचबरोबर थिमेट 100 ग्रॅम वापरायचं आहे आणि पिशवी फाडून रोपं लावायचे आहेत। रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी आपण ह्युमिक ॲसिड पावडर 22 टीन, त्याचबरोबर 12-0 हिची जर आळवणी केली दुसऱ्या 7व्या दिवशी तर रोपाला मुळी पकडायला मदत होते, पांढऱ्या मुळांची वाढ होते आणि त्याचबरोबर आपल्याला रोपामध्ये ग्रोथ चांगली चालू होते। अशा प्रकारचे लोडिंग राजमाती जांभळ व्यवस्थित लावा, किती पडल्या जांभळ बघू शकताय। सुनील भाऊ येवलेंचं लोडिंग, त्याचबरोबर लक्ष्मण बोराडे। आता सरांनी जो 150 किलोच्या बॅगमधला नारळ घेतलेला याची किंमत इथं जाग्यावर 2000 रुपये आहे। लावलं की 1 ते 6 वर्ष त्याला उत्पादन चालू होते। फक्त शेतकरी बंधूंना जे खत पाण्याचं शेड्यूल दिलेलं असते त्या पद्धतीनं फॉलो करायचं आहे, कारण झाडांना नारळ जर म्हटलं तर शारपड दलदलयुक्त जमीन कुठल्याही जमिनीमध्ये नारळ चांगला येतोय। त्यामुळे नारळामध्ये व्यवस्थित आपल्याला खत पाण्याचं शेड्यूल केलं की आपल्याला 1 ते 6 वर्षात उत्पादन चालू होते। अशा प्रकारचे लोडिंग आहे। व्यवस्थित रोपाबरोबर सर्व नियोजन दिलं जाते। अशा प्रकारचा 150 किलोच्या बॅगमधील बुंदा चांगला मजबूत असलेला नारळ लोडिंग चालू आहे। राजमाव घ्या पुढं। ड्रायव्हर साहेब कशी वाटली नर्सरी? महाराष्ट्रात एवढी मोठी नर्सरी कुठं बघितली का? हां 40 एकराची नर्सरी आहे साहेब। आता मी स्वतः इथं उभारून सगळी रोपं दाखवून ते बांधलेले आहेत। आणि या पुढं चला चला या। गाडी मागून आता गाडी माग घ्या नाही ना ओढ्या, मग कसं काय प्रेशर पडला त्याच्यावर? शेतकरी बंधू बघू शकताय, इतकं जबरदस्त नियोजन असते तरी पण शेवटी इंजिन म्हटलं तर असा खोळंबा पण होत असतो। पण आपल्याकडे मॅन पॉवर 250 कामगार असल्यामुळं आपले मॅनेजर तटू देत नाहीत कुठल्या गोष्टीत, कारण शेवटी काम जास्त। शिबी घ्या तिकडं। बघू शकताय सरांनी जे आता नारळ घेतलेला आहे, जे योग्य नारळ वाटतो सिलेक्शन करून भरला जातोय। सुनील भाऊ येवले, सुनील भाऊ त्याचबरोबर लक्ष्मण बोराडे यांनी येऊन सकाळी बुकिंग केलेलं आहे। आज नियोजन। अण्णा असं बसायचं नाही, पाठ लावून होय अण्णा, नाही बसायचं। बघू शकताय अशा प्रकारचे नियोजन। नारळ म्हटलं तर शारपड खारपड दलदलयुक्त जमिनीत येतोय आणि कुठल्याही जमिनीत येणारा नारळ। आता ही जी रोपं आहेत जातीवंत रोपं आहेत, फक्त 6 महिन्यातून एकदा मीठ वापरायचं आहे आणि बेसल डोस वापरायचा आहे। 3 महिन्यातून एकदा DAP आणि युरिया रिंग पद्धतीने द्यायचं आहे। मातीची भर लावायची आहे। अशा प्रकारचा बुंदा तयार झाला की आपल्याला या झाडाला 350 ते 450 नारळ आलेच पाहिजे, कारण ही जी जात आहे बुटकी जात आहे। 3.5 वर्षाचं रोप आहे, 150 किलोच्या बॅगमधलं। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी असल्यामुळे आपल्याला रोपं जी देताना सर्व रोपं शॉर्टिंग करून दिली जातात। बघू शकता आता किती रोपामध्ये गॅप असून, एवढा गॅप असून ही रोपं बांधलेली आहेत। त्यासाठी रोपं अशा प्रकारचं आमचा JCB जो आहे हा लहान JCB असल्यामुळे भैया गाडीवर सोर हे काम कर। आता नारळ जर म्हटलं तर एकदा लावलं तर 50 वर्षात उत्पादन देतोय आणि हा नारळ शाळे पाण्यासाठी नारळ लागल्यापासून 8 महिन्यात अगदी नारळ पाणी तयार होतं
11 महिन्यात खोबरं तयार होतं. अशा प्रकारचे हे बुटकी लोटणारं मलेशियन डॉर्प 600 मिली पाणी असते. शेतकरी बंधू महाराष्ट्रीयन नर्सरी असल्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीची रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं. अशा प्रकारे मलेशियन डॉर्प अण्णा कुठं काढल्यात नारळ आपण? पलीकडल्या पण लॉटमधले काढलेले आहेत बघा. आता आमचं अण्णा जे आहेत ते स्वतः जातीनिशी रोपं काढून आता ह्यामध्ये हे रोप योग्य वाटलं हे काढलेलं आहे, हे लहान वाटलं हे बाजूला काढलेलं आहे. अशा प्रकारचं स्वतः सिलेक्शन करून रोपं भरली जातात, जेणेकरून शेतकरी बंधूंना एकदा रिझल्ट दिला की त्यापासून आपल्याला माउथ पब्लिसिटीद्वारे कस्टमर मिळत असतात. अगदी 1.5 वर्षाचं रोप लावलं की 3-3.5 वर्षात फळधारणा, 2.5 वर्षाचं रोप लावलं की आपल्याला साधारण 2.5 वर्षाचं रोप लावलं की 2 वर्षात 60 किलोच्या बॅगमध्ये. आणि हे 2000चं तयार झाड आहे. अशा प्रकारची ही जी झाडं आहेत, ही रोपं जी आहेत, ही रोपं लावली तर झपाट्यानं वाढ होते. मलेशियन डॉर्प म्हटलं तर ही जात आपल्याला जमिनीत लागली की झपाट्यानं वाढणार. सांगितल्याप्रमाणे खड्डा खत पाण्यात शेड्यूल नियोजन करायचं आहे. 6 महिन्यातून एकदा बेसल डोस वापरायचा आहे. अशा प्रकारचं नियोजन केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे. बघू शकतो आपण. आता जरा व्हिडिओ थांबवून रोपं बांधण्यावरती लक्ष देत असतो आपण. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.